बेड काढतोय. आज बेड साफ करायचा आहे. खूप दिवस झाला बेड साफ नाही केलं आहे. खूप कचरा झाला आहे आतमध्ये. आणि ती बघा आमची मनू उतरत नाही खाली. मनू उतर बाबू, कामच नाही करू देत. बेड खोललं ना का आतमध्ये पळते त्या बेडच्या आतमध्ये. शाही थांब जरा, एकटा नको करू, मी मदत करते. थांब. नीट पकड. गादी आणून ठेवली आहे. मनू बाजूला हो. साई इकडं मदत करतोय मला. हा पुष्टा बरा पडतो. पुष्टा टाकला ना का गादी अशी दबत नाही. बघा केवढा पसारा आहे. खूप पसारा आहे माझ्या बेडमध्ये. सगळा बिछाना आहे. मनू चल या खाली आहे. साफसफाई चालू. मिशन साफसफाई. खूप दिवस झाला घरचा पाय नको देऊ. काही काचचं वगैरे असेल तर फुटन. हा बघा सामान काढतोय. आणि इथं बघा काय मध्ये हळूहळू काढून खाली ठेव बाळा. न लागणारं पण सामान कोचू ठेवलं आम्ही. फक्त जे पाहिजे ते ठेवते, बाकीचं टाकू देते. किती वर्षाचा बॉल आहे हा, तरी जपून ठेवलाय. कोण खेळत नाही. बेडच्या खाली बघा किती कचरा आहे. बेडच्या खाली हात जात नाही झाडू वगैरे मारायला. इथं पण पांढरा कचरा आहे बाहेर आला. एवढा कचरा आहे. काय सामान पडलंय. हात नाही बेडच्या खाली. लागा ना तुला. हळू बाबा. बेड साफ करता बघा जुना अल्बम हातात आला. माझ्या जान्हवीचा पहिल्या बड्डेचा फोटो आहे. पहिला वर्ष बड्डेचा. किती लहान होती. केक बघा तिथं असा आणलेला स्पायडरमॅनचा. तिचा नाही, तो केक माझा आहे. जान्हवी नाव आहे पागल. फक्त नाव तिचं टाकले. बड्डे माझा होता. बघता वर्ष गेले बघा. तिचंच आहे. बघा आमचा फॅमिली फोटो. जान्हवी बघा किती छोटी आहे. बघ हा दुसरा बड्डे. ही बघा आमची हर्षदा, माझ्या मोठ्या नंदाची मुलगी. काही आमची प्राची. पहिला दुसरा बड्डे आमचा चिंटू बघा मोठ्या नंदाचा मुलगा. दुसरा बड्डे बघ बार्बी. सगळे चाळीतले आहेत. तिचा बड्डे आम्ही खूप मोठा केला होता. चाळीला लायटिंग वगैरे लावली होती. माझ्या बड्डेचं गाणं आहे. हे बघा आमचे बाबा नाचत होते. मी जान्हवीवर खूप जीव होता त्यांचा. लाडाची जान्हवी होती त्यांची. आठवणी राहिल्या आता त्यांच्या. शाळेत काही असलं का पहिला त्यांचा डान्स असायचा. नाचायला जायचे ते. बघा माझे मिस्टर लग्नाच्या अगोदरचे. आणि ही प्राची आहे, छोटी होती. लग्नाच्या अगोदरचे मिस्टर नाही तेच आहे. हे लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदा गेलो होतो आमच्या खंडोबाच्या पाया पडायला. तिथं जागरण वगैरे घातलं होतं. तळी भंडार वगैरे केलं होतं. खूप आठवणी आहेत खूप. हे माझ्या सासूचे आई वडील, आजी बाबा. हे बघा माझ्या वटी भरण्याचे फोटो. खूप छान केलं होतं माझ्या मिस्टरांनी माझं वटीकरण. चाळीमध्ये राहत होतो तेव्हा आम्ही. ते सगळे चाळीतले आहेत. सर्व चाळीतले लोक आहेत.
बघा पहिले असे फोटो काढायचे. आता किती छान छान ज्वेलरी आली आणि पहिल्याची ज्वेलरी बघा कशी असायची. हे बघा आमचे लग्न झाल्यावर पूजेचे फोटो आहेत. सत्यनारायणची पूजा घातलेली माझ्या ननंदबाई, हे आम्ही दोघं जण. यांची मोठी मावशी वारल्यात, आता नाही, 2 वर्ष झाले, 2 का 3 वर्ष झाले. खूप जुन्या आठवणी आहेत. आमचं पहिलं असं मंदिर होतं लाकडाचं. काळूबाईची मूर्ती पण होती बघा मंदिरात. बहीण ती पण वारली, ती पण नाही. माणसं गेले, फक्त आठवणी राहिल्या. बघा जुना फोटो. बघा माझा जुना फोटो. केवढी दाढी होते तेव्हा मी. मिस्टर जवानीमध्ये पण नाही, लहान होते, मला वाटतं 15-16 वर्षाचे होते. फोटो आहे त्यांच्या. पोलीस पाहिजे ते सामान काढलंय तरी एवढा बेड भरलाय. काही सामान नाही काढलं, काय काढायचं. नवीन बेड घ्यायचा आहे पण एवढं सामान बघून वाटतंय हा सामान ठेवायचं कुठं. बेड सगळं तुटलं आहे, नवीन तर घ्यायचं आहे पण हे सामान कुठं ठेवणार. याचं काय काम चालेल. साई काय खातोय? स्ट्रॉबेरी खातोय. काय खातोय साई? स्ट्रॉबेरी खातोय. आईने आणली काल. किलो आणून ठेवतो आम्ही. हे बघा अशी डब्यात ठेवते, 1-2 महिने जाते आम्हाला. याला असा पडदा लावून टाकते म्हणजे पसारा नाही दिसणार. घासून झालेत थोडेसे पडदे वगैरे धुवायला लावलेत. बघा किती काळं पाणी, तरी दर महिन्याला धुते. खूप धूळ आहे आमच्या इथे. कॉफी पिऊन घेते. काम करून करून डोकं दुखायला लागलं. कुकर लावला. सफाई करून करून दमले, थोडा आराम करते, कॉफी वगैरे घेते, थोडीशी भांडी घासते. एका दिवसात कधी पण पूर्ण घर साफ नाही करायचं, थकून जातो माणूस. मी तर खूप थकले. रोज थोडं थोडं करायचं आरामात. अजून जेवण बनवायचं आहे, थोडा आराम करते मग जेवण बनवते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.